सूर्याच्या घातक किरणांपासून पृथ्वीला वाचवणारी ढाल हळूहळू नष्ट होते। पृथ्वीभोवती असलेला ओझोन थर म्हणजेच आपल्यासाठी नैसर्गिक ढाल आहे। हाच थर आपल्याला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवतो। मग या ओझोन थराची होणारी झीज थांबवण्यासाठी आपण काय केले पाहिजे जाणून घेऊया या व्हिडिओमधून। पण त्याआधी कल्लाकार चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सौम्या आणि तुम्ही पाहत आहात कल्लाकार दिनविशेष भाग 259 पॉवर्ड बाय GoPrack.com। मानवाने विज्ञान तंत्रज्ञानाचा उपयोग केला, पण त्याचबरोबर पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण केला। रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, औद्योगिक वायू अशा गोष्टींमधून बाहेर पडणारे क्लोरोफ्लोरोकार्बन हे रसायन ओझोन थराला झिजवत गेले। परिणामी ओझोन होल तयार झाले आणि संपूर्ण जग चिंतेत पडले। याच संकटाची जाणीव होऊन 16 सप्टेंबर 1987 मध्ये मॉन्ट्रियल प्रोटोकॉल करार झाला। जगातील अनेक देशांनी एकत्र येऊन ओझोन थराचे रक्षण करण्यासाठी हानिकारक रसायनांचा वापर कमी करण्याचे ठरवले। म्हणूनच हा दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून ओळखले जाते। आज आपल्यावर जबाबदारी आहे ओझोन थराचे संरक्षण करण्याची। पर्यावरणपूरक साधनांचा वापर करणे, झाडे लावणे, प्लास्टिक व प्रदूषण कमी करणे या गोष्टी आपण पाळल्या तर निसर्ग सुरक्षित राहील। ओझोन म्हणजे फक्त विज्ञानातील शब्द नाही, तर आपल्या श्वासांचा रक्षणकर्ता आहे। म्हणूनच हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की निसर्गाशी नातं जपलं तरच आयुष्य सुरक्षित राहील। या दिवसाचा खरा संदेश असा आहे की निसर्ग आपला आहे आणि त्याचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे। आज आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन आयुष्यातून निसर्गाशी जपणूक केली तर ओझोन थर आपल्याला पुढील कित्येक शतकं जिवंत ठेवेल। ओझोन थराचे रक्षण करण्यासाठी तुम्ही कोणता उपाय कराल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कल्लाकार यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कल्लाकार दिनविशेष पॉवर्ड बाय GoPrack.com।